मॉर्निंग ऑल ऑफ यू. बाळांनो, आपण खूप दिवसानंतर भेटतोय आपल्या याच लेक्चरमध्ये. वक्रतुंड क्लासच्या अश्विन सर मी तुमचा बाळांनो वेलकम करतो. तर बाळांनो, आपण आपला जो पण सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा जो पण चॅप्टर आपण लास्ट पार्टमध्ये स्टार्ट केला होता त्याचा हा सेकंड पार्ट आहे. ओके, सो चॅप्टर सुरू करायच्या अगोदर मला तुमच्या सगळ्यांना सांगायचं आहे, प्लीज सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. आता आपण बाळांनो लेक्चरला सुरुवात करूया. ओके, सो हिअर आर बाळांनो, आपण जो पण न्यू पॉईंट लर्न करणार आहोत त्या न्यू पॉईंटचं नाव आहे कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. कमर्शियल दॅट मीन्स वॉट, जिथे पैसा भेटतो ना त्या पार्टला कमर्शियल म्हणतात. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आपण कमर्शियली काय यूज करू शकतो किंवा आपण कमर्शियली आपण त्यापासून पैसा कसा मिळवू शकतो, यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर पूर्ण वर्ल्डमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी झाला हे आपल्या या पॉईंटमध्ये लर्न करायचं आहे. सो चलो आपण बाळांनो स्टार्ट करूया. याच्यातला बाळांनो सगळ्यात पहिला पार्ट आहे तो आहे क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. क्रॉप दॅट मीन्स वॉट, क्रॉप म्हणजे पिके. ओके, पिके म्हणजे तो आमिर खानचा तो पिक्चर होता तो पिके नाही. पीक दॅट मीन्स वॉट, फार्म्समध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, ऊस हे जे पण काही केलं जातं ना त्या सगळ्यांना पिके म्हणतात, पीक. ओके, सो दॅट मीन्स क्रॉप. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच हे पिके आहेत. ओके, सो हे जे पण क्रॉप्स आहेत की जे फील्डवर फार्ममध्ये घेतले जातात अशांना पिके म्हणतात, म्हणजेच इंग्लिशमध्ये क्रॉप म्हणतात. मग यांच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज काय बरं झालेला आहे. सो लेट्स वी स्टार्ट. आता बाळांनो आपण स्टार्ट करूया. याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे बाळांनो पॉईंट, तो आहे हायब्रिड सीड. तर क्रॉप बायोटेक्नॉलॉजी दॅट मीन्स वॉट, बायोटेक्नॉलॉजीचं यूज इन ॲग्रिकल्चर टू इन्क्रीज यील्ड. बाळांनो, तुम्ही जर क्रॉप बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर त्याचं मिनिंग एकच आहे की बायोटेक्नॉलॉजीचा वापर ॲग्रिकल्चरमध्ये तुमच्या जे पण तुम्ही क्रॉप किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जे पण फार्म प्रोडक्ट आहे त्याचा यील्ड वाढवणे. यील्ड वाढवणे म्हणजेच उत्पन्न वाढवणे. YIELD, यील्ड म्हणजे उत्पन्न. ओके, उत्पन्न इन्क्रीज करणे, वाढवणे, त्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज होतो. फॉर एक्झाम्पल बाळांनो, सुरुवातीला बायोटेक्नॉलॉजीचा यूज करायच्या अगोदर 1 एकर लँडमध्ये गहू किंवा ज्वारीचे फक्त 1 ते 2च पोती एवढं गहू किंवा ज्वारी आपल्याला मिळायची. पण आता त्याच ठिकाणी 10 ते 12 पोती एवढं इन्क्रीज झालं, म्हणजे एवढं यील्ड वाढलेलं आहे. ओके, सो एवढं यील्ड वाढलं हे कसं काय झालं, तर हे जस्ट बिकॉज ऑफ बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे. तर चला पिलांनो आपण त्याची सुरुवात करूया फर्स्ट पॉईंट पासून की ज्याचं नाव आहे हायब्रिड सीड. ओके, आता बाळांनो सगळ्यांना प्रश्न पडतो, व्हॉट द यूज ऑफ अ हायब्रिड सीड्स. हायब्रिड सीडचा वापर बाळांनो कसा होतो तर सगळ्यांनी पहा. ओके, इन्क्लुडिंग विच जीन्स ऑफ अ 2 डिफरंट क्रॉप्स आर रिकंबाइंड टू फॉर्म हायब्रिड्स. हायब्रिड सीड, भरपूर जण बाळांनो हा हायब्रिड वर्ड हा नवीन असेल, बट हायब्रिड मीन्स वॉट, ज्यावेळेस 2 डिफरंट व्हरायटी एकत्र कंबाईन केल्या जातात त्यावेळेस जे सुद्धा एक नवीन व्हरायटी फॉर्म होते किंवा आपण म्हणूया नवीन प्रजाती तयार होते त्याला हायब्रिड म्हणतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या सगळ्यांना बाळांनो देशी काऊ माहीत असेल. ओके, त्यानंतर HF मीन्स हॉल्स्टेल फ्रिजनची काऊ, हॉल्स्टेल फ्रिजन ह्या कंपनीची काऊ सर तुम्हाला माहीत असेल. ह्या दोन्ही काऊ एकमेकांमध्ये मिक्स केल्या आणि एक 3rd नंबरचीच काऊ तयार झाली. तिचं नाव तुम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे जर्सी काऊ, जर्सी गाई. ओके, तर ही जर्सी गाई जी पण आहे ती सुद्धा एक प्रकारचा हायब्रिडच आहे. ओके, इव्हन बाळांनो बरेच ठिकाणी तुम्हाला असं हायब्रिड पाहायला मिळतं. तुमच्या समोर असणारा बाळांनो शुगर केन म्हणजे ऊस जो पण आहे बाळांनो, ओके, तो ऊस म्हणजे सुद्धा एक प्रकारचा हायब्रिड आहे. तुमच्या सगळ्यांना जर का ऊसाची प्रजाती माहीत असेल, तुमचे की बरेचसे जण जर का फार्मर असेल तर त्यांना माहीत असेल की ऊस म्हणजेच काय, ऊसाची व्हरायटीचं नाव काय किंवा प्रजातीचं नाव काय. तर ऊसाच्या प्रजातीचं नाव आहे बाळांनो 86-032 आत्ताची जी आहे ती. पण ही कशी तयार झाली तर आपल्या इंडियामधला शुगर केन अधिक फॉरेनचा शुगर केन हे दोन्ही शुगर केन मिक्स केले आणि एक नवीन व्हरायटी फॉर्म झाली. त्या नवीन व्हरायटीचं नाव आहे 86-032. अशी नवीन व्हरायटी म्हणजे हायब्रिड व्हरायटी तयार करायची गरज का बरं पडली तर बाळांनो ऐकून घ्या. खूप वर्षांपूर्वी ज्यावेळेस सुद्धा आपल्या भारतामध्ये सगळ्यात सुरुवातीला शुगर केन फॅक्टरी, साखर कारखाने तयार होत होते त्यावेळेस त्या काळामध्ये बाळांनो नेमकं काय झालं तर त्यांना असा शुगर केन हवा होता ज्या शुगर केनमध्ये शुगर सगळ्यात हायर कंटेंट असेल. पण आपल्या भारतातला शुगर केन असा होता की ज्याच्यामध्ये शुगर फक्त 30%च होती, ओनली 30%. पण बाळांनो त्याचा जो हार्डनेस होता, भक्कमपण होता तो सगळ्यात हायेस्ट होता. म्हणजे किती पण वारा आला, किती पण पाऊस आला तरी सुद्धा त्या शुगर केनवर काय परिणाम पडत नव्हता. पण त्यातला शुगर कंटेंट कमी होता. पण याच्याच वेळेस जर का आपण आफ्रिकेमधला शुगर केन पाहायला गेलो तर आफ्रिकेमधल्या शुगर केनमध्ये
शुगर केनमध्ये शुगर कंटेंट 70 to 80% होती, म्हणजे 70 ते 80% शुगर होती एका शुगर केनमध्ये. आपल्या इथे 30%, तिकडे 80%. हे कसं? म्हणून मग पण तिथला शुगर केन आपल्या भारतातल्यांनी सायंटिस्टने तिकडून भारतामध्ये येऊन ग्रो करायला सुरुवात केली. पण तो शुगर केन कमकुवत होता, एकदम छोटासा होता, वारा आली की पडायचा, खूप पाऊस आला लोळायचा. सो तर तो लॉसच जास्त होत होता. मग सगळ्यांना प्रश्न पडला की आता करायचं काय, म्हणून ती व्हरायटी आणि ही व्हरायटी दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स केली आणि एक नवीन व्हरायटी तयार केली की जी व्हरायटी हार्ड सुद्धा होती आपल्या इंडियातल्या शुगर केन सारखी, आणि तिकडच्या शुगर केन सारखी त्यामध्ये शुगरचा कंटेंट सुद्धा हाय होता, की ज्याचं नाव दिलं 8632. जो शुगर केन तुम्ही आता बरेचदा फार्ममध्ये किंवा गावाला शेतामध्ये गेल्यानंतर पाहता. ओके, तर ठीक आहे. तर अशा व्हरायटींना बाळांनो हायब्रिड व्हरायटी म्हणतात. आणि असे सीड्स तयार केले गेले, ते भरपूर ऑल ओव्हर, म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी क्रॉपमध्ये, प्रत्येक पिकामध्ये असे सीड्स तयार केले गेलेत आणि हायब्रिड व्हरायटी तयार केली गेलेली आहे. तुम्ही जर का बाळांनो आता असे मँगो पाहिले तर मँगोचे सुद्धा प्लांट्स आहेत की जे फक्त एवढेसे झाले तर लगेचच त्यांना मँगो येतात. कसे काय? तर ते सुद्धा बाळांनो ओनली जस्ट बिकॉज ऑफ हायब्रिड सीड. आता हे झालं बाळांनो बायोटेक्नॉलॉजीचं हायब्रिडचं. बाळांनो मी तुमच्याकडनं हे एक एक्सप्लेन करतोय, पण मी तुम्हाला जेही एक्सप्लेन करतो ते एकदम पॉईंट बाय पॉईंट माझ्या नोट्समध्ये काढलेले आहेत. जर का तुम्हाला ह्या नोट्स हव्या असल्या तर तुम्ही ह्या नंबरवर मेसेज करू शकता व्हॉट्सअपला. ओके, ठीक आहे. आपण बाळांनो पुढे कंटिन्यू करूया. आता जो पण पुढचा पॉईंट आहे तो आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. व्हॉट डू यू मीन बाय जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप? ओके, सो हिअर आर genetically modified crop. Genetically modified crop include in which crop develops with desired character by integration of foreign gene, okay, with their genome are called as a genetically modified crop. आता बाळांनो सगळ्यांनी ऐका, हा जो पण पॉइंट आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. व्हॉट डू यू मीन बाय जेनेटिकली? तुम्हाला मॉडिफाय चं मिनिंग माहिती आहे, क्रॉपचं मिनिंग माहिती आहे. क्रॉपचा अर्थ आहे पिके, मी तुम्हाला सांगितलं. मॉडिफाय म्हणजे आपण बाईक वगैरे मॉडिफाय करतो बघा, अगोदर सिंपल असते, नंतर मग त्याला असं आपण डेंजर लुक देतो आणि मॉडिफाय करतो. ओके, ऑलमोस्ट बांधून लग्नामध्ये जी नवरी असते ना तिला मॉडिफायच केली असते, मेकअप बिकअप थापून, ते काय असं काहीतरी झुरमळ्या लावून, त्याची साडी बिडी अंगावर टाकून तिला मॉडिफाय केली असते, पण ती रिअलमध्ये तशी नसते. ते लग्नाच्या नंतर कळतं. पण ठीक आहे. ओके, हां, मी अनुभवाचे बोल सांगतो, पण ठीक आहे. ओके, पॉईंट टू बी नोटेड की मॉडिफाईड हा एक पॉईंट आहे बाळा. सो इथे मॉडिफिकेशन दॅट मीन्स व्हॉट, की एखादी सपोज तुम्हाला बाईक दिली असेल की ठीक आहे, आता विषय निघाला तर सांगतो. मॉडिफायमध्ये काय असतं माहिती आहे का, की एखादी थिंग असते की जिच्यामध्ये काहीतरी नवीन ॲड केलं जातं आणि ती वेगळ्या प्रकारे तुमच्यासमोर रिप्रेझेंट करतात, त्यालाच मॉडिफिकेशन म्हणतात. मग इथे जुनी एखादी बाईक असेल त्याचे आपण पार्ट्स चेंज केले, तिचा लुक चेंज केला आणि एक नवीनच बाईक आली, अशी स्पोर्ट बाईक मस्तपैकी, मॉडिफाय. सो असा मॉडिफाय पॉइंट आहे. आणि क्रॉप, पण याच्यामध्ये जेनेटिकली हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट डू मीन बाय जेनेटिकली? ओके, सो हिअर आर जेनेटिकली, GENETICALLY, जेनेटिकली. जेनेटिकली मिनिंग ह्याच्यामध्ये बाळांनो सगळ्यात महत्वाचा वर्ड आहे जीन, GENE. ओके, सो हिअर आर बाळांनो जेनेटिकली मध्ये जीन हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. व्हॉट डू मीन बाय जीन? सगळ्यांनी नीट लक्ष द्या. बाळा, तुमच्या सगळ्यांना माहित आहे की आपली जी पण बॉडी आहे, ओके, आपली जी पण बॉडी आहे ती बॉडी बाळांनो सेल्स पासून तयार झाली आहे. ओके, ही आपली बॉडी. पण तुम्हाला माहिती का आपली बॉडी ना सेल पासून तयार झाली. कसं काय? तर आपल्या बॉडीमध्ये ना बाळांनो सेलवर सेल, सेलवर सेल, सेलवर सेल, सेलवर सेल, सेलवर सेल, अशा सेलवर 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 सेल ठेवून होल बॉडी आपली फॉर्म झाली. जर का हीच एक सेल आपण इथे घेतली साईडला, ओके, तर ह्या सेलच्या आतमध्ये एक न्यूक्लियस आहे. तुमच्या सगळ्यांना माहित आहे की सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो, म्हणजेच पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतं मराठीमध्ये, बट इंग्लिशमध्ये याला पेशीला सेल म्हणतात आणि त्याच्या आतमध्ये केंद्रकाला न्यूक्लियस म्हणतात. ओके, हा जो पण न्यूक्लियस असतो ना, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला बाळांनो हे पहा असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. हे जे पण स्ट्रक्चर आहे बाळांनो याला क्रोमोझोम म्हणतात. काय म्हणतात? क्रोमोझोम. ओके, CHROMOSOME, क्रोमोझोम. हा जो पण क्रोमोझोम आहे बाळांनो तो मी इथून काढून इथे बाजूला घेतला, तर तो क्रोमोझोम मला असं दिसला की तो मांजा गुंडळल्यासारखा एकमेकांभोवती गुंडळलेला आहे.
अरे इंटरेस्टिंग. बघा तुमच्या सगळ्यांना बाळांनो हा दिसत असेल. तर हा जो पण एक क्रोमोझोम आहे तो असा दिसला सेम. मग मी हा क्रोमोझोम मधला हा जो धागा आहे ना तो जर असा बाहेर काढला आणि झूम करून बघितला, तर हा झूम केल्यानंतर हा जो पण बाळांनो धागा होता ओके तो काहीसा असा दिसला. बाळांनो हा पार्ट तुम्ही पाहिला आहे, याला तुम्ही DNA म्हणता. काय म्हणता तुम्ही बाळांनो याला? DNA. माहित आहे ना तुमच्या सगळ्यांना DNA? ओके. पण बाळांनो तुमच्या सगळ्यांना माहिती आहे का मग जीन्स आणि डीएनएचा काय संबंध? हा जो पण DNA आहे तो एक प्रकारचा धागा आहे, तो गुंडळल्यानंतर बाळांनो क्रोमोझोम तयार झालाय. पण ह्या डीएनएच्या एका सिक्वेन्सला, फक्त एवढ्या सिक्वेन्सला 1 जीन म्हणतात. देन द नेक्स्ट सिक्वेन्स सेकंड जीन. बघा बाळांनो हा आहे जीन, म्हणजे डीएनएचे तुकडे म्हणजे जीन. लक्षात घ्या. आणि हे जे पण जीन असतात ना ते आपल्यामध्ये काही ना काहीतरी नवीन आपल्या बॉडीमध्ये सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह करतात. म्हणजे तुमच्या आईचा कलर कोणता आहे, तुमचे हेअर्स कसे आहेत, कुरळे आहेत की सिल्की आहेत का नाही येतच ओके म्हणजे असतील हा पण जातात ना कधी कधी. तुमचा स्किनचा रंग कसा आहे, तुमचे फिंगर्स कसे आहे, तुमचं नोज कसं आहे, तुमची नेक कशी आहे, तुमचा व्हॉइस कसा आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन बाळांनो ह्या जीनमध्ये स्टोअर करून ठेवलेली असते. सो इथे तुमच्या सगळ्यांना जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप बघायचे, म्हणजे असे क्रॉप बघायचे ज्यांच्या जीनमध्ये मॉडिफिकेशन करून आलेलं आहे, ज्यांच्या जीनमध्ये मॉडिफिकेशन करून आलेलं आहे असे क्रॉप आपल्याला शिकायचे. कोणकोणते क्रॉप आहेत पहा? कॉटन, कापूस, ब्रिंजल, वांग, राईस, भात वगैरे वगैरे. आता सध्या तर तुम्हाला 10वी मध्ये एवढे तिघांचे मी हे दिलेले आहे, तर चला आपण या तिघांबद्दल शिकूया. ओके. सो आता पण बाळांनो तर तुम्हाला मी जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजे काय आता सांगितलं, पण आता त्याच्यामधलं सगळ्यात पहिला क्रॉप आपण लर्न करूया की ज्याचं नाव आहे बीटी कॉटन. बीटी कॉटन. बीटी असं नाव त्याला कशावरून पडलं? फोकस करा. त्याचं नाव पडलेलं आहे बॅसिलस, BACILLUS, बॅसिलस थुरेंजेनेसिस. थुरेंजेनेसिस. ओके. आता बाळांनो बॅसिलस थुरेंजेनेसिस हा जो पण बॅसिलस थुरेंजेनेसिस, आता बाळांनो बॅसिलस थुरेंजेनेसिस हा जो पण आहे त्याच्यावरून बाळांनो बी आणि टी असं नाव पडलं, म्हणून त्याला बीटी कॉटन असं नाव पडलं. तुम्ही म्हणलं सर असं का बरं नाव दिलं? तर बाळांनो बॅसिलस थुरेंजेनेसिस नावाचा एक बॅक्टेरिया आहे. ओके. सपोज हा बॅक्टेरिया बाळांनो असा आहे. हा बॅक्टेरिया काय करतो? त्याच्या बॉडीमधून एक केमिकल सिक्रेट करतो. ओके. एक ठराविक केमिकल्स. ओके. हे जे पण केमिकल तो सिक्रेट करतो त्या केमिकलला टॉक्झिन म्हणतात. काय म्हणतात? टॉक्झिन. ओके बाळांनो हा कोण आहे? बीटी म्हणजेच बॅसिलस थुरेंजेनेसिस. तो काय करतोय? हा एक बॅक्टेरिया आहे. कोण आहे? हा एक बॅक्टेरिया. ओके. हा बॅक्टेरिया काय करतो? एक टॉक्झिन नावाचं केमिकल सिक्रेट करतो. ज्या सुद्धा हे केमिकल बाळांनो एका कॅटरपिलर किंवा इन्सेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. तुम्हाला हा स्नेक वाटेल पण हा स्नेक नाही, हे कॅटरपिलर आहे. आई आहे आई. ज्या सुद्धा हे बाळांनो ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळेस कॅटरपिलरचा जर का थोडासा चुकून जरी ह्याचा कण कॅटरपिलरच्या तोंडामध्ये गेला, कॅटरपिलर जागेवर कलटी, कॅटरपिलर मरते. हे जेव्हा सायंटिस्टला कळलं की बॅसिलस थुरेंजेनेसिस नावाच्या बॅक्टेरियाच्या बॉडीमधून टॉक्झिन सिक्रेट झालं आणि त्या टॉक्झिनमुळे इन्सेक्ट मरू लागले, त्यावेळेस सायंटिस्टने याचा यूज करायचा ठरवला. आता याचा यूज नेमका कुठे गेला आणि का म्हणून याचा शोध लागला ह्याचं मेन कारण मला तुमच्या सगळ्यांना सांगायचं आहे. बाळांनो आपला भारत देश असेल किंवा आपला महाराष्ट्र आपण धरून चालू आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये असेही काही बाळांनो ठिकाण आहेत जसं की विदर्भ, मराठवाडा, ओके, मान, खटाव असे काही ठिकाण आहेत की जिथे बाळांनो कापूस मीन्स कपाशी, कॉटन ह्यांचं बाळांनो काय होत असतं? तर बाळांनो यांचं कापूस, कपाशी, कॉटन यांचं उत्पन्न घेतलं जात असतं. पण अशा ठिकाणी होतं काय बाळांनो? कापूस वगैरे जे पण आहे
त्या ठिकाणी बाळांनो प्रॉब्लेम काय व्हायचा, तर ज्यावेळेस सुद्धा बाळांनो कापूस उगवायचा, कापसाचं झाड यायचं, त्यावेळेस त्या कापसाच्या झाडावर काय व्हायचं, तर बाळांनो एक आळी यायची. ओके, पहा सगळ्यांनी काय व्हायचं बाळांनो, एक आळी यायची आणि ती आळी काय करायची, तर कापसाचं जे पण बोंड आहे, ऍक्च्युली ह्याला बोंड म्हणतात, ह्याच्या आतमध्येच कापूस असतो, लक्षात घ्या. ओके, तर ती कॅटरपिलर काय करायची बाळांनो, या बोंडवर यायची. ओके, आणि बोंडवर येऊन आता सगळ्यांनी पहा इकडे, ही पहा बाळांनो कॅटरपिलर आहे. ती कॅटरपिलर इथून असायची आणि या बोंडाच्या आतमध्ये होल पाडून जायची. त्याला एक होल पाडून त्याच्या आतमध्ये शिरायची आणि त्याच्या आतमध्ये शिरल्यानंतर त्याच्या आतमध्ये जो पण कापूस आहे, ओके, जो पण कापूस आहे, ओला कच्चा कापूस, ओके, तो कापूस सगळा खाऊन टाकायची. मग मला सांगा, जर का फार्मर ऑलरेडी विदर्भ, मराठवाडा, मान, खटाव असे भाग की जे दुष्काळी आहेत, जिथे ऑलरेडी पाणी नाहीये, तिथल्या फार्मर्सने बाळांनो असे क्रॉप लावलेत की जे त्यांना पैसे मिळवून देतील, बाकी दुसरे कुठले क्रॉप तिथे उगवतच नाहीत. मग अशा ठिकाणी जर का अशा कॅटरपिलर गेल्या आणि त्यांनी सगळं जर का उत्पन्न खाऊन टाकलं तर त्या फार्मरला काय राहणार, मग अशा ठिकाणी फार्मरचा पूर्णपणे लॉस व्हायचा. ओके, मग आणि हे पूर्ण बोंड खराब होऊन जायचं, म्हणजेच फार्मरचा सगळा कापूस गायब कच्चा असतानाच. मग यासाठी फार्मरला टेन्शन पडलं की काय करायचं. आता ही जी कॅटरपिलर आहे ती कॅटरपिलर फार्मरला अक्षरशः काय करावी लागायची माहिती आहे तुम्ही सगळ्यांना, असं हाताने जमा करावी लागायची, हाताने गोळा करावी लागायची पिशवीमध्ये टाकून, नंतर असं पोतं किंवा पिशवी भरली की मग ती बाहेर जाऊन टाकावी लागायची. म्हणजे एवढं फार्मरला हे करावं लागत होतं. एवढ्या मोठ्या लँडमध्ये फार्मरला प्रत्येक क्रॉपवर जाऊन ती कॅटरपिलर गोळा करावी लागायची. मग सायंटिस्टने काय आयडिया केली, तर सायंटिस्टने ह्या बीटी कॉटन मधला असणारा जो पण डीएनए आहे बाळांनो, कोण आहे, डीएनए, तो डीएनए म्हणजेच जीन, मी तुम्हाला माहिती शिकवलं ना, म्हणजेच काय, जीन, हा जीन काढला आणि तो ह्या क्रॉपच्या डीएनए मध्ये टाकला. मग विचार करा, बीटी कॉटनचा जीन कुठे टाकला, ह्या क्रॉपच्या डीएनए मध्ये टाकला. ओके, हा कुठला जीन टाकला, बीटी कॉटनचा, सॉरी बीटी म्हणजे बॅसिलस thuringiensis जीन इकडून ह्यांच्यामध्ये टाकला. मग जेव्हा सुद्धा बाळांनो अशा एका कुठल्याही क्रॉपवर बघा बाळांनो, आपलं ऍक्च्युली काय होतं, तर हे बीसीचा हा जो जीन आहे, बीटीचा म्हणजे बॅसिलस thuringiensis जो जीन आहे, तो काय सिक्रेट करतो, टॉक्झिन सिक्रेट करतो आणि ते टॉक्झिन कॅटरपिलरने खाली की कॅटरपिलर मरते. मग तो जर का जीन आपण ह्या कॉटनच्या म्हणजेच कापूस, ओके, कॉटनच्या प्लांटमध्ये टाकला, इथे बघा तुम्हाला टाकलेला दिसतोय, तर मग काय होतं बाळांनो, ज्यावेळेस सुद्धा ह्याच्यावर एखादी कॅटरपिलर येते, काय येते बाळांनो, ह्याच्यावर एखादी कॅटरपिलर येते, त्यावेळेस ती कॅटरपिलरने जर का सपोज ह्याचा थोडासा कुठलाही पार्ट बाईट केला, खाल्ला, तर लगेचच तिचे गट्स म्हणजे त्याची एलिमेंटरी कॅनल चॉकअप होऊन जाते. तिची एलिमेंटरी कॅनल चॉकअप झाली की मग तिचा श्वास बीस तिला घ्यायला येत नाही, तेव्हा ती बाळांनो झाडाच्या वर शेंड्यापर्यंत जाते आणि तिथे जाऊन श्वास न मिळाल्यामुळे तिची एलिमेंटरी कॅनल अन्ननलिका सुद्धा चॉकअप झाल्यामुळे ती जागेवर मरते, नॅचरली मरते. त्यासाठी कोणतंही केमिकल यूज करावं लागत नाही, कोणतेही औषध फवारावं लागत नाही, त्यामुळे सॉइलचं कोणताही पॉल्युशन होत नाही आणि हवेचंही कोणतेही पॉल्युशन होत नाही. सो बाळांनो, सायंटिस्टने हा एक नवीन शोध लावला, जीन जेनेटिक म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने. ओके, सो यालाच बाळांनो बीटी कॉटन म्हणून ओळखलं गेलं. आणि अशी नवीन व्हरायटी ज्यांच्या सीडमध्ये कोणाचं जीन आहे, बॅसिलस thuringiensis बीटी ह्या बॅक्टेरियाचं जीन आहे, असं तो जीन बाळांनो ह्या प्लांटमध्ये टाकला गेला आणि अशी नवीन व्हरायटी तयार झाली की जिला कोणताही कॅटरपिलर किंवा इन्सेक्ट पासून धोका राहिला नाही. ओके, आता बाळांनो आपण नेक्स्ट क्रॉप घेऊया ज्याचं नाव आहे बीटी ब्रिंजल, ब्रिंजल वांग. ठीक आहे, असो, हे सुद्धा काय कायांचं आवडीचं असू शकतंच नाही का. सो बीटी ब्रिंजल ह्याच्याबद्दल आपण शिकूया. जसं बीटी कॉटन मध्ये कॅटरपिलर येते आणि त्या कॉटनच्या ह्याला होल पाडते आणि कॉटन खाऊन टाकते, तसं बाळांनो इथे सुद्धा कॅटरपिलर यायची आणि ती सुद्धा काय करायची, वांग्यामध्ये जायची, वांग्याला होल पाडायची आणि वांग्याच्या आतमध्ये सगळं खाऊन टाकायची. फार्मरचा पुन्हा लॉस. जे फार्मर वांग दॅट मीन्स ब्रिंजल त्यांच्या फील्डमध्ये ग्रो करतात त्यांचा हा लॉस व्हायचा. ओके, मग हा लॉस होऊ नये म्हणून मग सायंटिस्टने ब्रिंजलमध्ये सुद्धा सेम कॉटन, बीटी कॉटन सारखंच म्हणजे कापसाच्या झाडासारखं ह्याच्यामध्ये सुद्धा बाळांनो काय केला, हा बॅक्टेरिया बॅसिलस thuringiensis नावाच्या बॅक्टेरियामधला हा जीन घेतला आणि तो जीन बघा बाळांनो याच्यामध्ये टाकला. ओके, तर ह्याच्यामध्ये जसा ह्याच्यामध्ये तो जीन टाकला, बघा बाळांनो
तसा तो जीन ह्या पूर्ण प्लांटमध्ये म्हणजे त्याच्या सीडमध्ये टाकतात ऍक्च्युली. जेव्हा जे पण नवीन प्लांट तयार होईल ते सगळं ह्या बीटी सारखं म्हणजेच बॅसिलस thuringiensis सारखं टॉक्झिन तयार करायला सुरुवात करतं. काय तयार करायला सुरुवात करतं? टॉक्झिन. होल बॉडीमध्ये टॉक्झिन. ओके. आणि हे टॉक्झिन असणारं प्लांटचा कोणताही पार्ट म्हणजे लिफ्टचा, स्टेमचा कोणताही पार्ट, फ्लॉवरचा जरी अगदी बारकासा पार्ट जरी ह्या कॅटरपिलरने खाल्ला, कॅटरपिलर जागेवरच कलटी. मग अशा प्रकारे बाळांनो इतुसा पार्ट जरी खाल्ला तरी ती मरायची. मग यामुळे बाळांनो अशीच सेम वांग्यामध्ये दॅट मीन्स ब्रिंजलमध्ये नवीन व्हरायटी तयार झाली जिचं नाव दिलं गेलं बीटी ब्रिंजल. आता बाळांनो आपण नवीन पुढचं पाहणार आहोत ते म्हणजे गोल्डन राईस. बाळांनो गोल्डन राईस बद्दल तुमच्या सगळ्यांना मला खूप इम्पॉर्टंट सांगायचं आहे. गोल्डन राईसचा हे म्हणजे हे जर प्रोडक्शन का बरं तयार केलं गेलं तर गोल्डन राईस नावाचा बाळांनो एक राईस आहे की ज्याचा रंग गोल्डन दिसतो, तुमच्या सगळ्यांना साईडला पाहायला मिळेल. हा राईस का बरं तयार केला गेला? ओके. तर बाळांनो काय झालं होतं, आपल्या भारत देशामध्ये सुरुवातीला खूप दुष्काळ असायचा. ज्या दुष्काळी भागामध्ये आपल्या भारताच्या कोपऱ्यापर्यंत गरीब माणसांपर्यंत सगळ्या पालेभाज्या, सगळे फ्रूट्स, सगळे व्हेजिटेबल्स किंवा आपण म्हणूया सगळे फ्रूट व्हेजिटेबल जसं की गाजर वगैरे असे गाजर, मुळा, काकडे असे पोचत नव्हते. त्यामुळे मग तिथल्या असणाऱ्या गरीब माणसांना फक्त भात किंवा काही मिळेल तेच खावं लागायचं. म्हणजे अजूनही असे ठिकाणी आहेत. मग अशा लोकांना सगळे जीवनसत्वे दॅट मीन्स सगळे विटामिन्स, मिनरल्स मिळत नव्हते कारण सगळ्या टाईपचे व्हेजिटेबल्स ते खात नव्हते. मग अशा पीपल्सला काय व्हायचे तर काही डिसीज व्हायचे डिफिशियन्सीमुळे. डिफिशियन्सी म्हणजेच काय? विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन B12, विटॅमिन सी, विटॅमिन ई असे विटॅमिन्स नसले की त्यांच्या बॉडीमध्ये डिफिशियन्सी व्हायची. म्हणजे काही काहींना कुपोषितपणा असायचा, काही काहींना वेगवेगळे रोग व्हायचे. मग यांच्यापासून सायंटिस्टने किंवा आपल्या गव्हर्नमेंटने काय ठरवलं त्या काळामध्ये की काय करायचं. मग यावेळेस त्यांनी एक नवीन अशी व्हरायटी राईसची तयार केली गेली जिच्यामध्ये बीटा कॅरोटीन, फोकस करा बाळांनो, की जिच्यामध्ये बाळांनो बीटा कॅरोटीन. ओके. तो बाळांनो मी इथे दाखवतो. फोकस हिअर. बीटा कॅरोटीन. कॅरोट दॅट मीन्स व्हॉट? गाजर. गाजरमध्ये विटॅमिन ए सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सापडतं आणि विटॅमिन ए हे कोणत्या जीन मधून मिळतं? बीटा कॅरोटीन. तर बीटा कॅरोटीन असलेला एक जीन बाळांनो काय केला गेला? जीनचा एक सिक्वेन्स काय केला गेला बाळांनो? राईस मध्ये टाकला गेला. कशामध्ये टाकला गेला बाळांनो? राईस मध्ये. तुम्ही जर गावाला गेला असेल तर तुम्ही राईसचे बाळांनो झाड पाहिलेलं असेल. तर राईस मध्ये बाळांनो काय केलं गेलं तर हा जीन टाकला गेला. हा जीन इंड्यूस झाला तर 2005 साली म्हणजे 2005 मध्ये बाळांनो ओके एक अशी नवीन व्हरायटी तयार झाली. ज्या नवीन व्हरायटीच्या म्हणजे जी राईसची व्हरायटी होती, ज्या राईसच्या नवीन व्हरायटीचं नाव दिलं गेलं गोल्डन राईस. ही गोल्डन राईस नावाची व्हरायटी साध्या राईसपेक्षा 23 टाइम्स मोर जास्त विटामिन ए प्रोड्यूस करू लागली. काय प्रोड्यूस करू लागली? विटामिन ए. म्हणजे जरी समजा आपल्या भारत देशातल्या तळागाळापर्यंत कोपऱ्यापर्यंत गरीब मुलं जिथे आहेत त्यांच्यापर्यंत जरी सगळ्या पालेभाज्या पोचल्या नाहीत तरी राईस पोचू शकतो आणि राईसच्या थ्रू आपण त्यांना हे विटामिन्स देऊ शकतो, ज्यामुळे विटामिन्स ए सारखी डिफिशियन्सी त्यांच्या बॉडीमधली भरून आली. ओके. सो हा सुद्धा बाळांनो खूप इम्पॉर्टंट काय म्हणूया आपण शोध ठरला की जो सायंटिस्टने आपल्या देशातल्या गरीब मुलांसाठी सगळ्यांसाठी तयार केला गेला होता तो. सो त्याच व्हरायटीचं नाव आहे गोल्डन राईस. ओके. आता बाळांनो आपण याच्यातला लास्ट पॉईंट घेणार आहोत, त्याचं नाव आहे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट म्हणजेच काय? हर्बिसाइड. सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्या सगळ्यांना हर्ब्स म्हणजे काय सांगायचं आहे. हर्ब्स म्हणजेच बाळांनो गवत किंवा जे तुम्हाला हिरवगार दिसते तुमच्या आसपास, ग्रीनरीज म्हणजे हिरवळ. हा तसं हिरवळ म्हणजे वेगळा पण अर्थ होतो, पण इथे तुम्ही ग्रीनरीज म्हणजे हिरवळ हा अर्थ घ्या. ओके. सो जी पण तुम्ही बाळांनो हिरवळ किंवा ग्रीनरीज पाहता ती ग्रीनरीज म्हणजे हर्ब. आणि हर्बिसाइड फोकस काय बाळांनो? HERB HERBCIDE साइड. साइड या शब्दाचा अर्थ आहे खून, मृत्यू, किल, आत्महत्या म्हणजे सुद्धा बाळांनो साइड. सुसाइड आठवलं सगळ्यांना? साइड. सो इथे साइड म्हणजे काय? खून करणे किंवा आत्महत्या करणे किंवा हत्या करणे. फक्त तुम्ही हत्या लक्षात ठेवा. मग इथे हर्बीची हत्या
म्हणजे हिरवळची हत्या किंवा जे पण ग्रीन दिसतंय त्याला मारणे म्हणजे हर्बिसाइड. बघा तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत रानामध्ये, शेतामध्ये, फार्म्समध्ये वेगवेगळं गवत मारायचं औषध फवारताना पाहिलं असेल पंपाच्या मदतीने. ओके, की जो पंप असा फार्मर मागे अडकवतो आणि तो असं सगळं जे पण गवत असेल ते गवत मारत जातो. तर ते गवत मारण्याचं जे पण औषध असतं, जसं मार्केटमध्ये राऊंडअप, ग्लायफॉस्फेट, तुम्हाला साईडला डायग्राम दिसतील, हे जे पण नावं आहेत बाळांनो, तर हे जे पण सगळेजण आहेत ना बाळांनो, हे सगळेजण ॲक्च्युली हर्बिसाइड आहेत. ओके, सेम तसंच इन्सेक्टिसाइड सुद्धा असतं. तुमच्या घरामधलं जे पण गुड नाईट मच्छर अगरबत्ती, कच्चा छाप मच्छर अगरबत्ती, मॉर्टिन, मॉस्किटो कॉईल म्हणून जे पण असेल, अजून कोणकोणते असतात तुम्हाला माहित आहेत का, की जे तुमच्या घरी वापरले जातात असतील वगैरे वगैरे. ओके, तर हे जे पण आहेत ना बाळांनो, कच्चा छाप मच्छर अगरबत्ती वगैरे असेल किंवा गुड नाईट मॉस्किटो कॉईल वगैरे असेल, तर हे सगळे पण इन्सेक्टिसाइड आहे. तुम्ही जर त्याच्यावर वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यावर इन्सेक्टिसाइड CID लिहिलेलं असतं, म्हणजे इन्सेक्ट मारण्याचं औषध. मग हे हर्बिसाइड म्हणजे गवत मारण्याचं औषध, किंवा कधी कधी जर का हे गवत मारण्याचं जे पण औषध असतं ते गवतावर फवारलं जातं. पण बरेचदा ते बाळांनो गवताच्या बाजूला असणाऱ्या आपल्या मेन क्रॉपवर म्हणजे मेन पिकावर सुद्धा फवारलं जातं थोड्याफार प्रमाणामध्ये. त्यामुळे हे पीक काय होतं बाळांनो, ह्या गवतासोबत हे पीक सुद्धा खराब होतं, मरतं किंवा कमी उत्पन्न देऊन जातं. म्हणून मग असे प्रॉब्लेम येऊ लागल्यामुळे मग शासनाने किंवा आपण असं म्हणूया सायंटिस्टने एक नवीन शोध लावले आणि एक अशी व्हरायटी तयार केली गेली, असं प्लांट तयार केलं गेलं ज्याला म्हणलं गेलं हर्बिसाइड टॉलरंट प्लांट. म्हणजे त्या प्लांटवर किती जरी चुकून हर्बिसाइड पडलं तरी सुद्धा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. ओके, अशी नवीन व्हरायटी तयार केली गेली की जी हर्बिसाइड टॉलरंट ठरली. टॉलरंट म्हणजेच काय, किती हर्बिसाइड पडलं तरी त्याच्यावर काही फरक पडत नाही, काही घंटा फरक पडत नाही, अशाला टॉलरंट म्हणतात. सो इट इज अ हर्बिसाइड टॉलरंट प्लांट. असे नवीन प्लांटची व्हरायटी तयार केली गेली, ती सुद्धा जेनेटिकली तयार केली गेली, म्हणून ते सुद्धा एक जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपमध्ये इन्क्लूड झालेलं आहे. आता लास्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, जो सगळ्यांनी फोकस करा. त्या पॉईंटचं नाव आहे बाळांनो बायो फर्टिलायझर. व्हॉट डू मीन बाय बायो फर्टिलायझर? खूप इंटरेस्टिंग थिंग आहे बाळांनो. तुम्ही आतापर्यंत क्रॉपसाठी बरेचदा वेगवेगळे टाईपच्या फर्टिलायझर्स पाहिले असतील की जे केमिकल असतील. फॉर एक्झाम्पल युरिया, उज्ज्वला, सुज्वला, सुफला अशा व्हरायटी तुम्ही पाहिल्या असतील. ओके, ह्या ज्या पण व्हरायटी सुफला, सुज्वला, उज्ज्वला, वॉट एव्हर काय असेल, युरिया, ह्या केमिकल व्हरायटी आहेत. ह्या केमिकल फर्टिलायझर म्हणजे केमिकल खतं, रासायनिक खतं देणाऱ्या हे फर्टिलायझर्स आहेत, जे सुद्धा आपण बाळांनो हे फार्म्समध्ये, फील्डमध्ये आपण स्प्रे करतो किंवा टाकतो. ओके, त्यावेळेस बाळांनो आपली सॉइल म्हणजे माती खराब व्हायची शक्यता असते. मग मातीतून जे उगवणारं पीक आहे ते सुद्धा खराबच येतं किंवा ते उगवतच नाही. मग यासाठी आपल्या सायंटिस्टने किंवा फार्मरने काय ठरवलं की आपण बायोलॉजिकल म्हणजे जैविक खतं वापरायची ठरवली. जैविक खतं म्हणजेच बायो फर्टिलायझर्स. बायो म्हणजे जैविक, फर्टिलायझर म्हणजे खतं. हां, तुमचं शेणखत सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता की पण त्याला ॲक्च्युली मॅन्युअर्स असं म्हणतात. मग बायो फर्टिलायझर म्हणजेच काय, तर बाळांनो बायो फर्टिलायझरमध्ये वेगवेगळ्या थिंग्सचा आतापर्यंत यूज झालेला आहे. आता ह्या वेगवेगळ्या थिंग्समध्ये नेमकं कोणकोणत्या आहेत तर पहा, त्याच्यामध्ये आहे रायझोबियम. ओके, आता बाळांनो आपण लास्ट पॉइंट लर्न करतो, त्याचं नाव आहे बायो फर्टिलायझर. बायो दॅट मीन्स आउट जैविक आणि फर्टिलायझर दॅट मीन्स आउट खते. बाळांनो तुमच्या सगळ्यांना माहित आहे युरिया. युरिया एक असं केमिकल फर्टिलायझर आहे की जे भारतातच काय ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये मॅक्झिमम यूज केलं जातं, सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये यूज केलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, हे यूज करायच्या ऐवजी जर का तुम्ही बाळांनो रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया जर का तुम्ही यूज केला, तुम्हाला सगळ्यांना इथे ब्लॅक कलरची पावडर दिसेल. हा ब्लॅक कलरची पावडर म्हणजेच रायझोबियम पावडर आहे, जी बरेचदा शुगर फॅक्टरीजमध्ये किंवा गव्हर्नमेंटकडून तुम्हाला मिळते. कोणत्याही खताच्या दुकानामध्येही तुम्हाला मिळू शकते. ही जी पण पावडर आहे ती जर का सपोज तुम्ही सोयाबीन, ग्राउंडनट याला मिक्स करून या चोळून जर का याचं बाळांनो तुम्ही हे केलं, फार्ममध्ये सोईंग केलं म्हणजे पेरणी केली, तर ती जी पावडर म्हणजेच रायझोबियम नावाचा जंतू असतो, एक बॅक्टेरिया असतो. हा बॅक्टेरिया सॉइलमध्ये राहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा एक सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहे. सिम्बायोटिक बॅक्टेरिया दॅट मीन्स व्हॉट, की जो बॅक्टेरिया काय करतो बाळांनो, झाडांच्या शरीरामध्ये राहतो आणि त्या बदल्यात झाडांना हवेमधला नायट्रोजन म्हणजेच युरिया की जो हवेमध्ये आहे तो झाडांना देऊन टाकतो.
फ्री ऑफ कॉस्टमध्ये. त्याच्या बदल्यात झाड त्याला स्वतःच्या रूट्समध्ये राहायला जागा देतं आणि त्या बदल्यात ते झाडाला काय देतं, नायट्रोजन देतं. तुम्ही म्हणाल की सर झाडे जसं हवा घेतात तसं नायट्रोजन घेऊ शकत नाहीत का? नाही, झाडेही घेऊ शकत नाहीत, आपणही घेऊ शकत नाही. आपण सुद्धा नायट्रोजन घेऊ शकत नाही, म्हणून आपण दुसऱ्यांचा नायट्रोजन म्हणजेच प्रोटीन घेतो आणि प्रोटीन खातो म्हणजेच आपण नायट्रोजन खात असतो. सेम त्याच प्रकारे बाळांनो झाडे सुद्धा नायट्रोजन डिरेक्टली घेऊ शकत नाहीत, म्हणून त्यांना युरियाच्या द्वारे द्यावा लागतो. पण हे केमिकल फर्टिलायझर झालं. हे नॅचरली देता येऊ शकतं का? तर हो, ते म्हणजेच रायझोबियमच्या मदतीने. तुम्ही सगळ्यांनी बाळांनो ग्राउंडनट म्हणजेच काय, भुईमुंगचं प्लांट पाहिलं असेल. ओके, ग्राउंडनट सारखे बाळांनो बरेचसे ऑइल सीड, तेल देणारे किंवा डाळवर्गीय, दॅट मीन्स वॉट, फॉर एक्झाम्पल मूग, मटकी, चवळी वगैरे जे पण आहेत ना, यांच्या रूट्समध्ये आपल्याला रायझोबियम सापडतं. तुम्ही जर का कधी बाळांनो भुईमुंग जे पण प्लांट आहे ते अप्रूट केलं म्हणजे उपटलं तर तुम्हाला इथे शेंगा दिसतील, पण तेच झाड असं उपटून तुम्ही असं उलटं करायचं, त्याच्या सगळ्या शेंगा अशा बाजूला पडतील आणि त्याचं मूळ उभं राहील, म्हणजे त्याचं रूट उभं राहील. त्या रूटवर तुम्हाला छोट्या छोट्याशा गाठी आलेल्या दिसतील. ओके, त्याचं तुम्ही अशा नखाने तोडल्या तर त्यातून पाणी बाहेर येतं. असे पण काही हावरे आहेत की ज्यांना ते भुईमुगाच्या शेंगाच वाटतात, दाताने ते पण खातात, पण नाही, ते भुईमुग नाहीत. ते कोण आहेत? रायझोबियम नावाच्या बॅक्टेरियाची घरं आहेत. तिथे बॅक्टेरिया असतो आणि तो जो पण गारगार लागतो तुम्ही नखाने तोडण्याचा, तो बॅक्टेरिया आहे. लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या की जर कोणी तो खाल्ला असेल तर तो बॅक्टेरिया खायला, तो आपल्या बॉडीला अपायकारक नसतो, म्हणून तुम्हाला काही झालं नाहीये. ओके, पण तो फायद्याचा पण नसतो, तो फक्त प्लांटच्या फायद्याचा असतो आणि तुम्ही तो खाऊन टाकता. सो तुमच्यापैकी जर कोणी व्हेजिटेरियन म्हणत असेल तर तशा भ्रमात राहू नका. ओके, सो अशा प्रकारे बाळांनो हा बॅक्टेरिया ह्या ब्ल्यू कलरच्या घरांमध्ये राहतो, म्हणजेच या झाडांच्या रूट्समध्ये राहतो आणि त्याच्या बदल्यात त्यांना हवेतला नायट्रोजन आणून देतो. सेम असाच रायझोबियम सारखं ॲझॅटोबॅक्टर आहे की जो मोनोकॉटिलॉनस म्हणजेच गहू, ज्वारी, बाजरी यांच्या रूट्समध्ये राहतो बाळांनो आणि तो त्यांना सुद्धा हवेतला नायट्रोजन आणून देतो. जस्ट लाईक दॅट नॉस्टॉक सुद्धा आहे, ज्याची त्यांच्या डायग्राम तुम्हाला दिसतील बाळांनो साईडला. ओके, सोबतच बाळांनो ॲनाबेना आहे आणि ॲझोला. आता ॲझोला बाळांनो हा एक खूप इंटरेस्टिंग प्लांट आहे. हा सगळ्यात छोटासा, सगळ्यात स्मॉल, मी तुम्हाला साईडला डायग्राम दिसलंच, तुमच्या बोटावर सुद्धा बाळांनो 10 ते 12 झाडं बसतील, एवढा छोटासा प्लांट आहे हा बाळांनो. बरेचदा पाण्यावर येतो, ज्याच्यावर समजा लांबून पाहिलं तर ते एक गार्डन टाईप दिसतं, एका लॉन सारखं दिसतं आणि त्यात तुम्ही दगड मारला तर डुबुक करून तो दगड खाली जातो, कारण खाली सगळं पाणी असतं. हा फक्त पाण्याच्या सरफेसवर येतो आणि असं वाटतं की एक बंगल्यासमोरचं लॉनच आहे, पण नाही, त्याच्या खाली पाणी असतं, कारण हा एकदम गवतासारखं सगळं पाणी गप्प भरून टाकतो, पूर्णपणे भरून टाकतो. सो असा हा ॲझोला आहे. ॲझोला सुद्धा बाळांनो की इंटरेस्टिंग आहे. तो सुद्धा ग्रीन फर्टिलायझर किंवा बायो फर्टिलायझर म्हणून किंवा गाई गुरांना खाण्यासाठी म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. ओके, अशा प्रकारे बघा बाळांनो बायोलॉजीचा आपल्या लाईफमध्ये एवढा यूज आहे. लवकरच बाळांनो आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.